सो मित्रांनो पाहू शकतो महान भारत केसरी हरण्या सेमी पण पास केला आणि फायनलला पोहोचलेला आहे। सो फायनलच्या गुलालाचा मानकरी ते ठरलेला आहे आपल्या हेमंतदादा फुलोरे यांचा हरण्या 622। नमस्कार दादा। सेमी सुद्धा आपल्या हरण्याने पास केला आणि कुठेतरी अशी चलबल चालू होती की हरण्या संपला, पण हरण्याने इथे वडकीच्या मैदानात येऊन दाखवून दिलं की हिंद केसरीचा मैदान जिथे जिथे असेल तिथे हिंद केसरीच्या गुलालात मी राहणार। काय बोलाल? नाही, बोलणाऱ्यांसाठी तो संपला असेल, पण हृदयातून जेव्हा हा हृदयाचा ठोका मालकाचा किंवा त्या हरण्याचा बंद होईल तेव्हा दोघं एकमेकासाठी संपलेला असो, बाकी तसा संपणार नाही। दादा ही पहिल्यांदाच गाडी जमलेली आहे कबालीनं हरण्या, काय बोलाल या जोडीबद्दल? आज कबाली हा गुलालातला आणि मी कुठेतरी गुलालापासून वंचित होतो, कुठेतरी काही कारणास्तव मी होतो, पण मी आज अभिनंदन याचे जास्त करेन आपला तुषार साबलेचे, कारण सुट्टी मेकर की तो हरण्याची सुट्टी करायला असा तर तोच कबालीची करायला असाचा, आणि आज त्यांनी पहिरा घालून आणून मला आज गुलालात ठेवला। मला आता ते फायनलचा काय होतं त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण गुलाल हिंद केसरीचा हा हरण्याच्या कपाली आणि मालकाच्या कपाली त्या मालका यांनी सुट्टी मेकरनी लावून दिला, त्याच्याबद्दल मी तुमच्या यूट्यूबच्या सर्वच याच्यामार्फत मी त्याचेच। सुट्टी मेकर कोण होता दादा आज? सुट्टी मेकर आज खाली कोण होता माहीत नाही, पण दोघांचा सुट्टी मेकर तोच, पण मग आज निलेश पण होता खांबालपर्यंतचा आणि अजून आपली दुसरी पोरं घरची पोरं होती। आणि आज कोण हरण्याच्या गाडीवरती कोण बसला होता सांगितलं? आज हरण्याच्या गाडीवरती नितीन ड्रायव्हर होता आवाडवाडीचा, आणि पहिल्या वेळेला मला त्याचं नाव पण माहिती नव्हता, पण बाकी मनाने गाडी हाकली आणि चांगल्यापैकी। आता आपण जज बघितला, ड्रोन शूटमध्ये बघितला, हरण्या खूप मागे होता ना, खूप अंतराने गाडी पुढे आली, काय बोलाल? स्पीडला गाडी पुढे आली म्हणजे असं मी तुम्हाला बोललो ना, शेवटला हा 4 पायाचा मला आहे आणि दोन्ही बैल तडजोडीत एकामेकाच्या फलातील तर गाडी कट होतो, आणि आज त्यांनी ताकद लावली आणि मला कुठेतरी विजयाच्या गुलाला त्यांनी पात्र। उगाच नाही आपल्या हरण्याला स्पीड किंग हरण्या असं बोलतात दादा ना, हरण्या पलाला चांगला माझा सर्वच त्यांनी फेरला, कारण अक्षरशः मी आज म्हणजे या क्षणाला माझी म्हणजे एकदम न बोलण्यासारखी परिस्थिती आज होती, पण ती त्यांनी हरण्याने दाखवून दिली। मग आता तुम्ही पुसेगावच्या मैदानासाठी निश्चिंत राहाल? नाही, बघू आता कसं काय, अजून पण म्हणजे आपण आजपर्यंत तर आपण विचारत नव्हतो पुसेगावच्या, पण कुठेशी तरी आपण पुसेगावला गेल्या वर्षी तर 1 नंबरचा मानकरी झालेलो होतो, यावर्षी पण आपण गाडी तिथं पळून हरण्याला त्या मैदानासाठी, कारण हरण्याने आज दाखवून दिला की मी पुसेगावसाठी तयार आहे। दादा हरण्याच्या यशाच्या मागे तुमचा सुद्धा हात आहे, कारण तुमचा नियोजन पण तितका असतो, तितका अभ्यास सुद्धा तुमचा तितका असतो। माझ्या एकट्याचा नाही, कारण कसं आहे, एकट्याचा जर बायचान्स बोलला तर आज माझ्या जोडीला सुट्टी मेकर आहेत, गाडा उचलणार आहेत, काही इकडची आपली घाटावरचीच मुलं आहेत सर्वच, तर सर्वांचाच आहे, आणि माझ्या घरचा परिवार पण जेवढा मी बारकाईने करतो त्याच्यापासून जास्त माझा घरचा परिवार म्हणजे सर्वच माझा मित्रपरिवार जो पण आहे ते सर्वच ते हरण्याच्या पाठीशी आहेत, त्याच्यामुळे तो सर्वांच्यासाठीच नक्कीच दादा।